श्री स्वामी समर्थ. स्वामी राजाच्या अधिकाऱ्यांना म्हणाले, तुम्हाला हा पुरावा नदीच्या पात्रात मिळेल. ते अधिकारी नदीच्या पात्राकडे पाहू लागले. त्यांना काही उलगडा होईना, कारण कागदोपत्री असलेला पुरावा नदीच्या पात्रात कसा काय मिळणार? त्या कागदाचा लगदा झाला असेल. तेव्हा स्वामी म्हणू लागले, नंतर परमहंस वदती या नदीत पाषाण आहे मोठा सुशोभित, त्यावर लिहिलेले जे इत्यंभूत ते अवश्य विलोकिजे. अधिकाऱ्यांना समर्थांच्या बोलण्याचा अर्थ उमगला. ते नदीच्या पात्रात शिरले. त्यांच्या पायाला तो शिलाखंड लागला. त्यांनी नदीच्या पात्रातून तो बाहेर काढला. त्या शिलाखंडावर अत्यंत सुंदर अक्षरात लिहिले होते की शिवकांची आणि विष्णुकांची वैष्णवांना त्यांची भगवंत भक्ती पाहून जहागीर म्हणून बक्षीस देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पुरावा मिळाला होता. त्यावर संवत्सर, मास, तिथी आणि मूळ पुरुषाचे नाव कोरलेले होते. सर्वांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार केला. वैष्णवांना अपार आनंद झाला. स्वामींच्या चरणांना त्यांनी स्पर्श केला. त्यांवर स्वामी म्हणाले, मतभेदाचे विटाळ फेडून टाका. शैव आणि वैष्णव हे एकाच भगवंताचे अनुयायी आहेत, हे कदापिही विसरू नका. स्वामींनी अद्वैती तत्वज्ञान लोकांमध्ये कसे नांदेल ह्याचाच नेहमी विचार केला. सामान्य माणसाच्या अंतःकरणातले द्वंद्व नाहीसे करून स्वामींनी अद्वैतानंदाच्या बागा फुलवल्या. हिमालयापासून रामेश्वराच्या ह्या सेतुबंधापर्यंत स्वामींनी अथकपणे संचार केला. लोकांचे भाग्य उदयाला आणले आणि प्रत्येक जीवांच्या अंतःकरणातले विकल्पाचे धुके कायमसाठी नाहीसे केले. स्वामींच्या अवतार कार्यातला पहिला वर्ग संपला. स्वामींच्या आत्मसामर्थ्याचा साक्षात्कारी अनुभव त्यांच्या भक्तांना मिळाला. केवळ शैव वैष्णवातली कटुता स्वामींनी टाळली नाही, तर सामान्यांना भगवंतापर्यंत हात धरून नेले आणि आनंद दिला. शरण आलेल्या प्रत्येकाला स्वामींनी प्रेमाने जवळ घेतले आणि त्यांच्या मनात साचलेला अज्ञानाचा अंधार नष्ट केला. संकटात सापडलेल्या आपल्या परमभक्तांसाठी स्वामी वायुवेगाने धावत जातात. हा उत्कट अनुभव सर्वांना दिला. श्रद्धेने दगड तरतात हा सेतुबंधाचा अनुभव, परंतु त्या सेतुबंधाशी श्रद्धेने दगडावर नसलेले अक्षरे प्रकट होतात हा विलक्षण अनुभव सुद्धा त्यांनी शरण आलेल्या वैष्णवांना दिला. स्वामींनी आपला संचार ह्यासाठीच केला होता. आसेतू हिमाचल स्वामी हिंडले. त्यांनी सर्वांना दत्त संप्रदायाची जाणीव करून दिली. भक्तियोगाचे बीज पेरले. आपण प्रत्येक भक्ताच्या पाठीशी आहोत ही भावना भक्तांमध्ये रुजवली. प्रत्येकाच्या मनातली भीती संपुष्टात आणली.